नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणासाठी भाजपनं आज वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे। या जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा नसल्यानं कोल्हापुरातील शाहू प्रेमी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। याचा निषेध म्हणून आज राजर्षी शाहू समाधी स्मारकाच्या ठिकाणी आंदोलन करून निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी नव्या सरकारला राजर्षी शाहूंचे विचार मान्य नसावेत, त्यांचा आदर नसावा, त्यांचा इतिहास पुसून टाकायचा असावा, म्हणूनच हे हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असावी, अशा शब्दात या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला। महाराष्ट्र हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचं राज्य आहे। राज्य सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारे वागत असेल तर त्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला। राज्य सरकारनं याबाबत माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली। राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामी विचार तुम्ही जपणार नसाल तर सरकारचे दिवस हे लिमिटेडच असतील, असे खडे बोलही त्यांनी सुनावलेत। भविष्य काळात जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या मनातील योग्य सरकार सत्तेवर येईल अशी अपेक्षाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली। शाहू महाराजांचे विचार हे शासन विसरते असं हे आज स्पष्ट झालं आहे आणि शाहू महाराजांचे विचार, पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत आणि भविष्य काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि सर्वांच्या साठी काम करणारं शासन, सर्वांना बरोबर घेऊन चालणारं शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं भविष्य काळात। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, कॉम्रेड अतुल दिघे, चंद्रकांत यादव, राजेश लाटकर, बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, बबन रानगे, शिवाजीराव परुळेकर, भारती पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाहू प्रेमी करवीरकर सहभागी झाले होते।